मित्रांनो, जराही तुमच्या खरा शांततेचा आधार असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या नवऱ्याचा मृत्यू जेव्हा मी रात्री झोपायचम की माझ्यासोबत कोणीतरी झोप आहे. माझा नवरा रोज रात्री माझ्या स्वप्नात यायचा आणि बोलाय, तू रडू नकोस, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. परंतु प्रत्येक सकाळ मी हैराण व्हायचे जेव्हा सकाळ अंधू दुसऱ्या बाजूला कोण तरी झोप निशाण असाय. एके दिवशी हे रहस्य जाणून घेण्यासाठी मी माझ्यासोबत कोण आला तरी रात्री झोपायला बोलाव आणि मग मध्यरात्री माझं नाव मृणाली आहे आणि मी माझी तुम्हाला एक अशी कहाणी सांगणारे, जी कहाणी ऐकून तुम्ही देखील विचारातच पडल माझ्यासोबत असं काही घडलं होतं. यावर मला स्वतःला देखील विश्वास बसत नव्हता, परंतु जे काही माझ्यासोबत घडलं होतं त्यावर विश्वास ठेवणे माझ्यासाठी गरजेचे होतं. मला त्यामाग रहस्य काय आहे, सत्यता काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. मी दिसायला खूप सुंदर होते, परंतु माझं नशीब इतक सुंदर नव्हतं. मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. माझं लग्नाच्या वय झालं होतं. माझ्या आई वडिलांना माझ्यासाठी तर शोध सुरुवात केली. एके दिवशी मी माझ्या मैत्रिणी घरी होते तेव्हा माझी आई मला सगळीकडे शोधत फिरत होती, जणू काय मी कुठेतरी हरवली आहे. मी तरुण होते, परंतु माझी आई माझी काळजी एखाद्या छोट्या मुलाप्रमाणे घ्यायची. ती माझ्या मैत्रिणी घरी आली आणि बोलू लागली, तू इथे बसली आहेस, चल लवकर घरी चल, तुला बघायला मुलगा आला आहे. आणि तुझा मोबाईल कुठे आहे? मी तुला कधीपासून कॉल करत आहे, पण तुझा फोन बंद लागतो. तुझा फोन बंद का ठेवला आहेस? तेव्हा मी म्हणाले, आई माझ्या फोनची चार्जिंग संपली आहे, कदाचित त्यामुळे फोन बंद झाला असेल. मी माझ्या घरी जायला तयार झाले तेव्हा माझी मैत्रीण शिल्पा माझ्यासोबत येऊ लागली. घरी जाऊन मी लगेच पटापट थोडासा मेकअप केला आणि चहाचा ट्रे हातात घेऊन मुलांच्या समोर हजर झाले. ते लोक तर मला बघून हैराण झाले. ते बोलू लागले की खूप सुंदर मुलगी आहे, आम्हाला तुमची मुलगी पसंत पडली, आम्हाला आमच्या भावासाठी अशीच मुलगी पाहिजे होती. त्यांनी सांगितले की त्यांचे आई वडील नाहीत आणि त्यामुळे मला बघसा मुलाच्या बहिणी आल्या होत्या. त्या 3 बहिणी होत्या, त्या तिघीही लग्न झालं होतं, त्यामुळे ते आपल्या छोट्या भावासाठी एक सुंदर मुलगी शोधत होत्या. आणि बोलू लागल, आमच्या भावाच घर देखील वेग आहे. हे स्थळ तर खूप चांगलं होतं. मुलगा दिसायला काही इतका खास नव्हता, परंतु त्या स्थळा नकार दे सारख देखील काहीही कारण नव्हतं. ठीक आहे, जाऊ देत. मुलगा इतका देखील काही वाईट नव्हता, फक्त त्याचा रंग थोडा साबळा होता. माझ्या आईने तर यांना त्यासाठी लगेच होकार दिला. त्या मुलाच्या बहिणीची फक्त ही एकच अट होती की लग्न लवकरात लवकर व्हावं, कारण की त्या तिन्ही बहिणी त्यांच्या सासरी राहत होत्या आणि त्यांच्या जव इतका वेळ नव्हता की त्या त्यांच्या माहेरी देखील जास्त वेळ थांबू शकती, ज्यामध्ये एक बहीण तर दुसऱ्या शहरात राहत होती. परंतु सध्या तरी स्वतःच्या भावाला मुलगी बघसा काही दिवसांच्या या शहरात आली होती. माझ्या आईने सांगितले की हेच हातात निघून जाईल, स्वतःच्या घर आहे, मुलगा देखील एकटा आहे आणि मुलगा चांगला सुशिक्षित आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही होती की त्या मुलाच्या घर आमच्या घराच्या अगदी जवळ होतं. आम्हाला तर ही गोष्ट माहीत होती की या घरामध्ये एक मुलगा राहतो जो एकटाच राहतो, त्याचे आई वडील नाहीत, परंतु त्या घरामध्ये कोणीही स्त्री नाही, त्यामुळे त्या घरात कोणीही ये जा करत नव्हत आणि आम्ही देखील जास्त कोणाशी इतके काही संबंध ठेवले नव्हते. मला काय माहीत होतं की त्याच घरात माझ्यासाठी स्थळ चालून येईल. ज्या मुलासोबत माझं लग्न होणार होतं त्याच नाव मोहित होतं. ऐकलं होतं की ज्या मुलासोबत माझं लग्न होणार होतं तो खूप चांगला आणि मेहनती मुलगा आहे. काही दिवसानंतर माझं लग्न झालं आणि माझं लग्न झाल्यानंतर मी आमच्या घराच्या थोडस दूर माझ्या सासरी निघून गेले. जेव्हा माझं मन करायचं तेव्हा मी माझ्या माहेरी यायच. माझ्या नव्याने मला कधी चवल नाही आणि माझ्या तिन्ही नंदा त्यांच्या भावाच्या लग्न केल्यानंतर स्वतःच्या संसारात रमण गेल्या आणि त्याही जास्त त्यांच्या माहेरी येत नव्हता. मी माझ्या सासरी खूप खुश होते आणि प्रत्येका माझ्या घराबद्दल, माझ्या नव्याबद्दल अगदी कौतुका सांग. माझी आई सांग की स्यांना असा कौतुक करून सांगत जाऊ नकोस, नाहीतर नजर लागते, कारण की असा आयुष्य आराम, असा चांगला नवरा प्रत्येका नशिबात नसतो. ज्या नाही कोणी सासू है, नाही सासरा, नाही दीर आणि नाही नन्नन आणि सोबत नवरा देखील इतका प्रेम करणारा असेल, याची इच्छा प्रत्येक मुलगी करत असेल. परंतु माझ्या तोंडात तर आपोपच माझ्या नव्या सासर कौतुक निघ आणि सोबत हे देखील यच की मी माझ्या सासरी खूप खुश आहे, कारण लग्नाच्या नंतर मी खूप जास्त खुश होते. एके दिवशी माझ्या नव्याने मला सांगितले, संध्याकाळी मी तुला शॉपिंग करायला घेऊन जाणार है. मी विचार केला, मोहित माझ्यासाठी इतकं काही करतोय तर मला देखील त्यासाठी माझ्या हाताने चांगलं जेवण बनवायला पाहिजे. जिथे माझ्या घरात जेवण माझे नोकर बनवायचे. एक बायको आपल्या नवऱ्यासाठी शेवटी करू तरी काय शकते, एकतर नव्यासा चांगल तयार होऊ शकते किंवा त्याच्या आवडीचा चांगल स्वादिष्ट जेवण बनवू शकते आणि त्याची प्रत्येक गोष्ट ऐकेल. मी देखील माझ्या नव्यासा हे सर्व काही करत होते. मी माझ्या नव्या आवडीचा जेवण बनवलं. तो घरी आला तेव्हा तो खूप खुश होता. त्याने मला सांगितले की मी संध्याकाळी तुला खूप चांगल शॉपिंग करून देईन
आणि बोलू लागला, आपण रात्रीचे जेवण देखील बाहेर जेव. मी त्यांना सांगितले की मी तुमच्यासाठी तुमच्या पसंती आवडीचा जेवण बनवला आहे, त्यामुळे आपण घरी जेव. जेव्हा नव्याने माझ्या हे बोलण ऐकल तेव्हा तो खूप खुश झाला आणि मग आम्ही जेवायला बसलो. परंतु जेवताना अचानक मोहितला काय झालं की तो एका साईडला कोस. मला वाटल की तो माझी मस्ती करतोय किंवा कदाचित ऍक्टिंग करतोय, पण जेव्हा मी चेक केल तेव्हा तो बेशुद्ध झाला होता. मी खूप जास्त हैराण झाले. मी मोहितला उठव खूप प्रयत्न केला, परंतु तो शुद्धी आला नाही. मला काही समजत नव्हत की मी काय करू. मी माझ्या माहेरी धावले तेव्हा पाहिल तर माझ्या घरी कोणीही नव्हत आणि घराला कुलूप लावल होत. मी लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल केला आणि माझ्या नवला दवाखान्यात घेऊन गेले. जे डॉक्टरकडे घेऊन गेले तेव्हा त्या डॉक्टरने मला वेग नजरेने पाहिल. मी डॉक्टरला सगळं काही सांगितले की मोहित अगदी व्यवस्थित होता आणि आम्ही बसून जेवत होतो. माहीत नाही अचानक त्याला काय झालं आणि हा बेशुद्ध झाला. तो एक नवीन डॉक्टर होता. तो माझ्याकडे हैराण होऊन पाहू लागला. त्याने सांगितले की मी तुमच्या नवऱ्याला ओळखतोय. बोलू लागला, हा तर माझ्या भावाचा मित्र आहे. मी डॉक्टरला बोलू लागले, बघा ना, माहीत नाही माझ्या नवऱ्याला काय झालंय. प्लीज तुम्ही याला लवकरात लवकर करा. डॉक्टर मोहितला आतमध्ये घेऊन गेले आणि मी बाहेर खूप जास्त काजत होते. मी बाहेर बसले होते. माझे हात पाय थरथरत होते. मला काहीही समजत नव्हत की हे सगळं काय होत है. डॉक्टर बाहेर आले तेव्हा मी एकदम उभी राहिले आणि त्यांच्या जवळ जाऊन विचार, डॉक्टर काय झालं माझ्या नवऱ्याला. तेव्हा त्यांनी मला सांगितले की तुमच्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला होता आणि आता तो शेवटचे श्वास घेत है. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरक गेली. डॉक्टर बोलू लागले, तुम्ही तुमच्या नवऱ्याला भेटू शकता तर आम्ही अशा ऋणा कोणालाही भेटू देत नाही, परंतु तुमचा नवरा माझ्या भावाचा मित्र आहे, त्यामुळे मी तुम्हाला आतम जाण्याची परवानगी देत आहोत. ते डॉक्टर खूप चांगले होते. त्या डॉक्टर नाव डॉक्टर पटेल होते. त्या दवाखान्यात नवीन डॉक्टर होते आणि ते डॉक्टर खूप तरुण होते. त्यांचे वय खूप कमी होतं. मी त्यांचे आभार मानले आणि मी आतमध्ये गेले. परंतु जेव्हा मी आतमध्ये गेले तेव्हा समजले की माझा नवरा आता या जगात राहिला नाही. कदाचित मी उशीर केला होता. मी खूप वाईट पद्धतीने रडू लागले. माझी अवस्था खूप वाईट झाली होती. माझ्या नव्या अंत्यसंस्कारानंतर माझे आई वडील देखील माझ्या घरी होते आणि मी माझ्या खोली बसून रत होते. रता मला झोप लागली आणि मी झोपेत गेले तेव्हा माझा नवरा माझ्या स्वप्नात आला. त्याने येऊन माझा हात पकडला. माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत लागला. तुला रडायचे काहीही गरज नाही. मी तुला रता पाहू शकत नाही. माझी इच्छा आहे की तू आधी सारखी खुश रवीस जस तू आधी राची आणि तुला तुझ्या माहेरी जाण्याची काहीच गरज नाही. तू इथे आपल्या घरी राहत जा जिथे थे तू आणि मी राहत होतो आणि नेहमी हसत खेत राहत जा. काळजी करण्याची काहीच गरज नाही. सगळं काही ठीक होईल. तेव्हा मी मोहित म्हणाले, मोहित कस काय सग ठीक होणार. मी तर तुझ्यावर खूप प्रेम करू लागले होते. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात सुख कस असणार. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तर माझं पूर्ण आयुष्य तुझ्या सोबत लवायचा होतं आणि आता आपल्या लग्नाला तर फक्त 2 महिने झाले होते आणि तू मला सोडून निघून गेलास. मी इथे तुझ्याविना एकटी कस काय आयुष्य हलवतवर. मोहित बोलू लागला, तुला कोणी सांगितले की मी तुला सोडून गेलो है. मी तुला सोडून गेलो नाही. मी तर इथे आहे तुझ्या जव. मी नेहमी तुझ्या जव राहीन. परंतु हे लक्षात ठेव की जेव्हाही तुला मला भेटचा आपल्या घरी यावा लागेल तिथे मी नेहमी तुझ्या सोबत राहीन. मी स्वप्नात माझ्या नवऱ्याचा हात पकडला आणि म्हणाले, मोहित प्लीज मला एकला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. अचानक मी झोपेत जागी झाले आणि तेव्हा पाहिल तर माझ्या आजूबाजूला कोणीही नवत. मी माझं स्वप्न आठवण खूप रडू लागले. कदाचित हे स्वप्न खरं असत तर आणि मोहित माझ्या समोर आला असता तर. माझ्या नवला जाऊन 10 दिवस झाले होते. या दरम्यान माझी मैत्रीण शिल्पा मला भेटसा कितीतरी वेळ आली होती. ती नेहमी माझ्याजवळ येऊन मला धीर दे आणि मला गप्प करायची. ती बोलाय, रण बस कर, तू तुझी तब्येत खराब करशील. मी माझ्या मैत्रिणीला म्हणजे शिल्पा मिठी मारून खूप रडायचे. मी माझ्या स्वप्नाबद्दल फक्त शिल्पा होत शिल्पा जेव्हा त्याबद्दल ऐकल तेव्हा तिला माझ्या स्वप्नाविश्वास
बसला नाही कारण की ती स्वप्नांना खर मानत नव्हती, परंतु ती मला काहीही मली नाही. मी देखील फक्त हे समजत होते की ते माझं स्वप्न आहे, जे स्वप्न माझ्या बुद्धी बनवला आहे. पण जर ते स्वप्न खर असत तर किती चांगल झाल असतं. मी माझ्या नवला स्वप्नात शेवटची भेटले होते. त्यांनी माझा हात पकडला आणि मला मिठी मारली. हेच माझ्यासाठी खूप होतं. जेव्हा काही दिवस निघून गेले तेव्हा मी माझ्या आईला सांगितले की मला माझ्या सासरी जायचं आहे. मला आता इथे राहायचं नाही, मला माझ्या नव्या घरी राहायचं आहे. माझी आई मला बोलू लागली, तू तिथे एकटी कशी राहणार? मी म्हणाले, आई माझं घर जवळच तर आहे ना, 5 मिनिटं अंतर देखील नाही. जर मला काही प्रॉब्लेम असेल तर मी इथे येत जाईन, परंतु मला तिथे राहायचं आहे. मला तिथे शांतता मिळेल. माझी मला आडव होती. परंतु माझे वडील माझ्या आईला बोलू लागले की जर तिला तिथे राहून आनंद मिळत असेल तर तू तिला अडू नकोस, तिला तिकडे जाऊ देत. काही दिवसानंतर ती सामान्य होईल तेव्हा पुन्हा परत आपल्याकडे येईल. माझ्या वडिलांना असं वाटत होतं की मी वेड्यासारखी वागत आहे आणि काही दिवसात मी ठीक होईन. त्यांच्या या बोलमे मला थोडं दुःख झालं की माझे आई वडील माझी प्रत्येक गोष्ट ऐकायचे आणि माझी खूप काळजी देखील घ्यायचे. त्यांनी मला त्या घरात राहण्याची परवानगी दिली. तसही माझं घर जास्त काही लांब नव्हतं. मी रात्री माझ्या खोली आले जिथे मी आणि माझा नवरा झोपायचं. मी अतला अशा प्रकारे सेट केलं जसं मी रोज झोपण्याची आधी अथन करायचे आणि माझ्या जागेवर येऊन झोपले. माझ्या डोक्यात फक्त मोही सोबत लवले सुंदर आठवणी येत होत्या आणि डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते की अचानक खोलीमध्ये काहीतरी झालं. मी लाईट बंद करून झोपली होते. मला असं वाटू लागलं की जणू माझ्या मागे माझ्या नव्या जागेवर कोणीतरी येऊन झोपला आहे. माझ्या पायाखालची जमीन सरक गेली. माझा श्वास खूप ढळला होता आणि माझ्या हृदयाची धडधड तर इतकी होती की ती बाहेरपर्यंत ऐकू येत होती. माझ्या आज इतकी हिंमत नव्हती की मी मागे पाव. मी खूप जास्त घाबरणे निघून जातो तेव्हा त्याच्या माघारी असलेला माणूस फक्त याची वाट पाहत असतो की त्याच्या सोबती पुन्हा परत यावा, परंतु आपण त्याला पाहू शक. ही जाणीव आयुष्यात इतकी भयानक असेल याची मला जाणीव नव्हती. मी खूप जास्त घाबरू लागले आणि मला हे जाणवत देखील होत की माझ्या बेड व माझ्या सोबत कोणीतरी झोपला आहे आणि त्या वजनामुळे बेड थोडा खाली गेला आहे. माझ्या मागे ऊन पाण्याची अजिबात हिंमत नव्हती आणि मला विश्वास बसला की माझ्या नव्याने मला स्वप्नात ऊन जे सांगितले होतं ते खरंच खरं होतं. कदाचित ते स्वप्न नव्हतं, ते खरंच माझ्यासोबत होत आणि त्यावेळेला माझा नवरा माझ्या मागे झोपले होता. मोहित तर या दुनियेमध्ये नव्हता आहे तर मला देखील माहीत होतं, परंतु माझ्या शेजारी झोपला होता तो मोहित होता. मला त्याचा श्वास आवाज आणि त्याचा तो सुगंध जाणवत होता. मी डोळे बंद केले आणि मला जावल की तो माझ्या सोबत आहे आणि मग मी झोपून गेले. जेव्हा सकाळी उठले तेव्हा हे पाहून हैराण झाले की त्या जागेवर मोहित झोपायचा त्या जागेवर अनस देखील खराब झाला होता. याचा अर्थ की रात्री तो इथे आला होता. त्याने मला सांगितले होतं की मी नेहमी तुझ्यासोबत राहीन आणि रोज रात्री मला भेटसा येईन, परंतु फक्त या आपल्या घरात येईन. दुसऱ्या दिवशी मी माझ्या आईच्या घरी गेले तेव्हा आईने मला रात्री तिच्या जवळ थांब घेत कारण बाहेर खूप जोरदार पाऊस पडत होता. आई बोलू लागली, आज रात्र जाण्याची काहीही गरज नाही, आज तर इथे थांब. परंतु आज रात्री कालच्या रात्रीप्रमाणे अजिबात काही घडलं नाही. माझ्या माहेरी येऊन मला कोणता स्वप्नही पडलं नाही, परंतु मला तर माझ्या नव्यासोबत राहायचं होतं कारण की मला त्याच्यासोबत बोलायचं होतं. मला त्यांना जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे मी निर्णय घेतला की मी माझ्या नव्या घरी राहणार आणि मग आई हट्ट करून मी माझ्या घरी निघून आले. रात्र झाल्यावर पुन्हा मला मोहितच्या जाणीव होऊ लागली, परंतु त्या रात्री मला अशी झोप लागली की मी अगदी गाढ झोपेत गेले. मला कळच नाही की मी कधी गाढ झोपेत गेले, मला कळच नाही. परंतु जेव्हा सकाळ झाली तेव्हा माझं मन खूप हलक झालं होतं. मला असं वाटत होतं जणू काय सगळं काही ठीक आहे. मला असं जाणवत होतं जणू काय माझा नवरा माझ्या सोबत आहे, तो जिवंत आहे आणि माझ्या सोबत याच घरात आहे आणि सध्या तो त्याच्या कामावर गेला आहे आणि नवरा कामावर गेल्यामुळे मला माझ्या घरात सगळी काम पटापटाची आहेत. नक्की माझा नवरा या दुनियेत नव्हता, पण तो माझ्या सोबत नक्की होता आणि मी याप्रमाणे माझं आयुष्य जगत होते. रोज रात्री जेव्हा मी कुस बदलून झोपायचं तेव्हा मला जाणवाय की माझ्या मागे कोणीतरी झोपला आहे. एके दिवशी मी हिम्मत केली आणि विचार केला की आज मी मागे वळून नक्की बघार की तिथे माझा नवरा आहे की नाही, परंतु जेव्हा मी कुस बदली तेव्हा तिथे कोणीही नव्हतं आणि खूप वेळ निघून गेल्यानंतर देखील मला काहीही हालचाल जाणवत नव्हती. याचा अर्थ मोहितची अशी इच्छा नाही की मी त्याला पाहत मोहितला जाण शकत होते आणि माझ्यासाठी तर खूप होतं आणि मी हेच करत होते. माझी मैत्रीण शिल्पा जेव्हा मला भेट माझ्या घरी आली तेव्हा ती मला बोलू लागली की तू आधीपेक्षा खूप चांगली दिसतेस, तू स्वतःला सांभाळ आहेस, ते चांगल केलंसच बोलतात की देव परिस्थिती प्रमाणे आपल्याला जगायला शिकतो आणि तसही तुझवे तरी काय होत आणि तुझ्या लग्नाला फक्त 2 महिने देखील झाले नव्हते. आता तुला दुसरा कोणाबद्दल तरी विचार करायला पाहिजे. तुझ्या जव काही मलबा देखील नाही, जास्त लोकांना माहीत देखील नाही की तुझ लग्न न झाल है. जर दुसऱ्या शहरात लग्न लावून दिल तर त्या लोकांना माहीत देखील होणार नाही की तुझ पहिल लग्न झालं आहे. मी शिल्पा म्हणाले की तू या पद्धतीने माझ्यासोबत बोलू नकोस. मी माझ्या
आयुष्यात खूप खुश आहे. फक्त जस काही चालत आहे तस चालू देत. तेव्हा शिल्पा मला बोलू लागली की तू तुझ आयुष्य बर्बाद करशील, तू एकटी तुझ आयुष्य कस घालवणे की. मला काहीही टेन्शन नाही, मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. मला रात्री वेगवेग प्रकारचे स्वप्न देखील पडत होते आणि कदाचित ते स्वप्न आठवण मी खूप आनंदी होते. मला स्वप्नामध्ये असे क्षण दिसायचे, क्षण माझ्या नव्या सोबत लवले होते आणि त्यामुळे मला खूप बरं वाटा. परंतु मला इतकी शांत झोप आजपर्यंत कधीच लागली नव्हती. माहीत नाही मला इतकी शांत झोप कशी लागा की मला काही शुद्ध राहायचं नाही. कधी कधी तर मला जाण व्हायचं आहे आणि त्यानंतर मला अचानक खूप शांत झोप याची असं वाटा जणू काय मला माझ्या नवऱ्याची कमी जाणवत नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट ही होती की माझा नवरा माझ्या स्वप्नात आला होता आणि त्याने मला हे सांगितले होतं की तो नेहमी माझ्या सोबत राहील. ज्या दिवशी मी माझ्या आईच्या घरी जायचे त्या दिवशी असं काहीही डाय नाही. त्यामुळे माझ्या आईला देखील माझी काळजी वाटू लागली, कारण की माझे वागण जरा आता विचित्र होऊ लागल होतं. कधी कधी तर बसल्या बसल्या मी एकटी हसायचे आणि कधी कधी तर नवऱ्याचा विचार करून स्वतःच बोलायचे. माझी आई मला बोलू लागली की तू आता एकटी राहत जाऊ नकोस, बाबा देखील रात्री तुझ्या या अशावावर चिले होते. आमचा विचार आहे की तुझ्या आता दुसरा लग्न लावून द्याव. मी म्हणाले मी दुसरा लग्न करणार नाही. माझ्या लग्नाचा विचार तुम्ही तुमच्या डोक्यात काढून टाका. पहिल्यांदा तर मी तुमच्या मनुष्य केल, मग काय झालं नशिबाने माझ्या सोबत हे काय केल दिसतंय ना. आता मी पुन्हा परत लग्न करणार नाही. मी आईला हे अशा प्रकारे सांगितले होतात जणू काय तो माझा शेवटचा निर्णय आहे. आई देखील खूप टेन्शनमध्ये येऊ लागली आणि त्याने शिला सांगितले, शिल्पा माझ्या जब सारख सारख मला समजासा याची एके दिवशी ती मला तिच्या घरी घेऊन गेली. तिच्या घरामध्ये एक फंक्शन होत जिथे खूप सारे पाहुणे बसले होते. तेव्हा माझी नजर त्या डॉक्टरवर पडली ज्या डॉक्टरने माझ्या नवऱ्याचा इलाज केला होता. मी शिल्पा विचार की हे डॉक्टर इथे काय करतात. तेव्हा शिल्पाने सांगितले की हा माझा मित्र आहे, माझ्यासोबत शकत होता. मी म्हणाले की तू याच्याबद्दल मला कधीही सांगितले नाही. तेव्हा शिल्पा सांगला की तो खूप श्रीमंत आहे आणि दुसऱ्या शहरात राहतो. आता त्याची नोकरी आपल्या शहरात दवाखान्यात आहे, त्यामुळे तो आता इकडे शिफ्ट झाला आहे. हां, आता माझ्या घरी देखील ये जा करतो. तेव्हा मी शिल्पा म्हणाले की हा तोच डॉक्टर आहे ज्याच्याकडे माझ्या नव्याने शेवटचे श्वास घेतले होते. शिल्पाने मला सांगितले की त्याला माहीत आहे की आपण मैत्रिणी आहोत आणि तो तुझ्या नवला देखील ओळखतो, कारण की त्याच्या भावासोबत तुझ्या नवऱ्याची मैत्री होती आणि ते दोघ सोबत काम करत होते. शिल्पा बोलू लागली की माझं लग्न देखील त्याच्यासोबत व अशी इच्छा आहे, कारण की माझ्या फॅमिलीला हा मुलगा खूप आवड आहे आणि आमच्या नातबद्दल चर्चा होत आहे. आम्ही दोघ कधी कधी एकमेकासोबत बोलतो. तेव्हा मी शिल्पा म्हणाले, अभिनंदन, लवकरात लवकर तुझ्या मुलासोबत लग्न होऊ देत. डॉक्टरच्या बायको होण ही तर खूप मोठी गोष्ट आहे आणि हा माणूस दिसायला देखील खूप सुंदर आहे आणि संस्कारी दिसतोय. ते शिल्पा बोलू लागली की हो बरोबर आहे, बघू या पुढे काय होतंय ते. मी माझ्या मैत्रिणीसा खूप खुश होते. मी प्रत्येक वेळ माझ्या नव्याबद्दल विचार कराय जो वे मी माझ्या नव्यासोबत घालवणे माझ्यासोबत झालं होतं. ज्या प्रकारे मोहित अचानक या दुनियेत निघून गेला होता, मोहित व मी कशा प्रकारे एकत्र बसून प्रेमाने गप्पा माराय, हे सर्व काही मला सारख आठवा. त्या दिवशी मोहित बोलत होता, मी तुला आज शॉपिंग करून देईन आणि त्यामुळे तू खूप खुश होशील. आणि तोच माझ्या आयुष्यात सर्वात वाईट दिवस होता. मला माहीत नव्हतं की माझ्या नवला हार्ट अटॅक आला आहे. डॉक्टरने सांगितले होत की असं कोणालाही अचानक होऊ शकत. ज्या लोकांना हृदयात प्रॉब्लेम असतो त्यांना झोपर या गोष्टीबद्दल समजत तेव्हापर्यंत खूप उशीर झालेला असतो. आमच्या नात्याची तरी नजर लागली होती. माझी आई बरोबर बोलाय की स्वतःच्या आनंदाबद्दल सर्वांना सांगू नये, परंतु मी तर सर्वांना सांगत सुटले होते आणि त्यामुळे माझ्या संसाराला कोणाची तरी नजर लागली होती आणि नजर देखील अशी लागली होती की माझं तर पूर्ण आयुष्य बर्बाद झालं होतं. मी माझ्या नवऱ्याचा विचार मनातून काढू शकत नव्हते. मी नेहमी काजत राहू लागले, फक्त हाच विचार करत होते, काश जर माझ्यासोबत असम घडल नसत तर माझ्यासोबत हे असम का घडल. माझं मन खूप उदास राहत. शिल्पा घरी एक बाई आली होती. ती माझ्यासोबत खूप प्रेमाने बोलत होती. तिने मला माझ्या नव्याबद्दल विचार तेव्हा मी तिला माझी सर्व कहाणी सांगितले. मी तिला विचार की जेव्हा एखादा माणूस या जगात निघून जातो तेव्हा तो पुन्हा या जगात येऊ शकतो का. तेव्हा ती बाई म्हणाले की नाही, असं अजिबात होत नाही. एकदा का शरीरात आत्मा निघून गेला की तो आत्मा देवाजवळ जातो. मी म्हणाले असं पण होत ना की मेलेले लोक पुन्हा परत येतात. तेव्हा ती बाई बोलू लागली की ते मेलेले लोक नसतात तर तो त्यांचा आत्मा असतो जो तुमच्या डोक्यात खेखेत असतो आणि तुमच्याशी खोट बोलत असतो, तुमचा वापर करत असतो. त्या बाईस ते बोलणं ऐकून मी खूप घाबरलीच होता की तो माझा नवरा नव्हता तर नवराची आत्मा होती जो माझ्या आसपास भटकत आहे. मला खूप भीती वाटू लागली. मला समजत नव्हतं की मी काय करू. मी सारख सारख त्या बाईक पाहत होते की शेवटी तिने मला हे काय सांगितले. मी
तेच ते बोलणं ऐकून विचारा पडली मी तिच्याजवळ जाऊन. माझा नवरा माझ्या स्वप्नात येतो याबद्दल तिला सगळं काही सांगितले. तेव्हा ती मला बोलू लागली, हे बघ बेटा, असं आहे की हे असं काही नाही, हा तुझा भास आहे. त्यांनी मला सांगितले, तू एक काम कर, तू या घरात एकटी राणी सोडून दे, कारण की जेव्हापर्यंत तू त्या घरात एकटी राहशील तुला हे असे भास होत राहती. मी तिला म्हणाले की जेव्हा मी माझ्या माहेरी असते तेव्हा तरच काहीही डत नाही. तेव्हा ती बाई मला बोलू लागली की ठीक आहे, तू त्या घरात राहू नकोस आणि या गोष्टी जास्त विचार करू नकोस. माझ्या म्हणजूनही ती गोष्ट स्वीकार नवजे स्वप्न मी पाहिल होतं ते काय होत. मग मला खूप भीती वाटत होती. मी ठरवाल होतं की मला आता काय करायचं आहे. मी हे सर्व काही माझ्या मैत्रिणीला सांगितले. मी तिला म्हणाले की तू एक रात्र माझ्या सोबत त्या घरात राहा. तिला देखील खूप भीती वाटत होती, परंतु मी तिला समजावू लागली की ठीक आहे, परंतु आपण पूर्ण रात्र झोपायचं नाही आणि जरा काही इकडे तिकडे झालं तर मी तुझ्या आईच्या घरी धावत धावत जाईन. मी म्हणाले ठीक आहे, मी देखील तुझ्या सोबत पूर्ण जाईन. मी तरी कुठे एवढ बहादूर आहे, मला देखील खूप भीती वाटते. ती माझ्या सोबत माझ्या घरी आली आणि मी तिला सांगितले की तू माझ्या जागेवर झोप, कारण की जस मी कूस बदलते मला आज झावण बंद होत. मी त्या खोली लाईट बंद करेन आणि बाजूला उभी राहीन. तू माझ्या जागेवर झोप आणि मग बघूया काय घडतंय ते. ती बिचारी तर इतकी जास्त घाली होती की सारख सारख मला नकार देत होती. मग मी तिला समजावू लागले, हे बघ, तूच माझी मैत्रीण आहेस, तुझ्याशिवाय मी तर कोणालाही सांगू शकत नाही. मी खूप मोठ्या अडचणी सापडली आहे, तू माझी मदत नाही करणार तर कोण करणार. शिल्पा माझी मदत करू इच्छित होती, परंतु ती बिचारी इतकी बहादूर नव्हती. ती खूप खबर होती आणि त्यामुळे त्या भीतीमुळे ती मला नकार देत होती. सध्या तरी मी तिला त्या गोष्टीचा तयार केल आणि ती देखील तयार झाली. ती बोलू लागली की तू माझ काही पिछा सोड नाही, आपण हे काम करूया, पण हे काम झाल्यानंतर तू या घरामध्ये एकटी अजिबात राहणार नाही आणि तुला तस मला वचन द्यावं लागेल. आणि मग याच्या नंतर इथे काहीही होऊ देत, परंतु तू इथे राहायच नाही आणि दुसरं लग्न देखील करशील. तेव्हा मी म्हणाले की हो ठीक आहे, तू म्हणशील तस मी करेन, परंतु सध्या तरी तू माझी मदत कर. मी तिथे एका पडद्यामागे लपून राहिले. आज मी माझ्या खोलीमध्ये अगदी मंद लाईट हेली होती. इथं काही स्पष्ट दिसत नव्हत, फक्त जेम तेम थोडफार दिसत असेल इतका तो उजेड होता. माझी मैत्रीण माझ्या जागेवर झोपली आणि अगदी तशी ज्या प्रकारे मी झोपाय ती तोंड माझ्याकडे होत. तेव्हा मी तिला इशाराने सांगितले, मी इथे उभी आहे, तुझ्या जवळच आहे, त्यामुळे तुला संगीत घाबरलीस होती. मी बेडकडे पाहत होते. सध्या तर तिथे काहीच नव्हत, परंतु हे देखील होऊ शकत की मला माझ्या नव्या आत्मा दिसू शकत नसेल, परंतु ज्या प्रकारे सकाळीला अंत विकले असाय आणि सोबत मला बेड देखील वजन वाटा, या अर्थ तर तिथे कोणी तरी येत आणि मला नक्की दिसेल वे असाच निघून चाललेला होता. रात्रीचे 2 वाजले आणि तेव्हा माझ्या डोनी असम काही पाहिल की जमू माझ्या पाया खालची जमीन सरकण गेली. त्या घरात खिडकी करून कोणीतरी आत आलम. तो कोणीतरी एक पुरुष होता, परंतु त्याची उंची माझ्या नव्यापेक्षा जास्त होती आणि थोडवेनंतर आणखी 3 माणस त्याच्या मागे मागे आली, ज्यामधला एक माणूस मागच्या बाजूला उभा होता आणि त्याच्या आधी 2 माणसे आत आली होती. त्याने रुमाला काहीतरी औषध टाक आणि ते रुमाल घेऊन माझ्या मैत्रिणी जवळ जाऊ लागला, जी डो बंद करून झोपली होती. तेव्हा मी आरडाओरडा करायला सुरुवात केली. ती लोक देखील लचकली. तेव्हा मी लाईट ऑन केली, परंतु सर्वात जास्त तर माझी मैत्रीण हैराण होती की त्या खोलीमध्ये जो माणूस उभा होता तो तिचा नवरा होता, म्हणजे तो डॉक्टर ज्याच्या हात माझ्या नव्याने शेवटचे श्वास घेतले होते. त्याच्या सोबत आणखी 3 माणस देखील होती. मी बाजूला असलेली काठी हातात घेतली आणि बोलू लागले, पुढे प्रयत्न करू नका, नाही तर मी तुमचा जीव घेईन. माझी मैत्रीण देखील माझ्या मागे लपून राहिली. माझी मैत्रीण त्याला विचारू लागली की तू इथे काय करतो आणि ही लोक कोण आहेत. त्या डॉक्टरने त्या लोकांना जायला सांगितले आणि बोलू लागला, माझ पहिले ऐकून घ्या, मी तुम्हाला सगळं काही खरखर सांगतो. तो डॉक्टर देखील खूप जास्त घाबरला होता, परंतु मला त्याच्याबद्दल सर्व काही समज होतं. मी माझ्या फोनवरून माझ्या वडिलांना फोन केला, परंतु अशा प्रकारे फोन केला की त्या डॉक्टरला समजणं नाही. थोड वेळ माझे वडील देखील तिथे आले, कारण की मी माझ्या घराचा दरवाजा लॉक लावला नव्हता आणि माझी आई देखील आली, ज्यांनी त्या डॉक्टरला पकल आणि एका साईडला बसल आणि मग त्यानंतर डॉक्टर खरखर सांगू लागला, ज्याला ऐकून आम्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसला. पहिल्यांदा तर तो काही सांगत नव्हता, परंतु कदाचित माझ्या वडिलांना समजून चुकल होत, त्यामुळे ते सारख सारख त्याला जोरजोरात मारत होते आणि तो अगदी शांतपुरम, कारण की तो तिचा होणारा नवरा होता. त्याच ईत काय काम होतं आणि ज्यांना तो सोबत घेऊन आला होता ते माहीत नाही कोण लोक होते,
परंतु त्याने तर त्या माणसाआधीच पूर्ण लावलं आणि स्वतः तर आमच्या हाती आला होता. तो बोलू लागला की मला माहीत होतं की तू या घरामध्ये एकटी आहेस आणि तुझं मानसिक संतुलन देखील बरोबर नाही, त्यामुळे मी रात्री येतो आणि तुला बेशुद्ध करतो आणि मग माझ्यासोबत माझे काही मित्र देखील याचे आणि मग तू बेशुद्ध झाल्यानंतर आम्ही आमची शारीरिक भूक भागवायचो. तेव्हा तुला असं वाटा की तुझ्या नवऱ्याची आत्मा आली आहे, परंतु तुझ्या नवऱ्याची आत्मा नाही तर तो मीच असाय. एके दिवशी तू मागे वळून पाहिल तेव्हा मी बेडच मागे लपल होतो. तेव्हा तुला वाटल की तू मागे बघलम तुझा नवरा येत नाही आणि त्यामुळे तू पुन्हा परत मागे वळून पाहत नव्हती. माझ्या वडिलांना त्याच वेळेला डॉक्टर एक सनसत कानाखाली लगावली, परंतु मी विचार करत होते की त्याला हे सर्व कस माहीत. मी माझ्या नवऱ्याच्या आत्मबद्दल हा असा विचार करते, त्याला याबद्दल कोणी सांगितले, कारण की हे तर सगळं माझ्या स्वप्नात आल होतं. जेव्हा मी त्याला हा प्रश्न विचार तेव्हा त्याने शिल्पाकडे पाहिल आणि शिल्पाने तिची मान खाली घातली. शिल्पाने सांगल की आम्ही दोघ एकमेकासोबत फोनवर बोलायचो. जेव्हा त्याने मला याबद्दल विचार तेव्हा मी त्याला सर्व सांगितले, परंतु मी त्याला हे अशा प्रकारे नवत सांगितले. मी त्याला असं सांगितले होतं की माझी मैत्रीण खूप काजत आहे, ला विचित्र विचित्र स्वप्न पडतात आणि तिला असं वाटत की तिच्या नवराची आत्मा तिच्या जवळ येते, तिला भेटसा आणि तिच्यासोबत झोपून जाते. मला काय माहीत होतं की हा इतका घडा माणूस आहे की तो या गोष्टी फायदा घेईल. मी तर त्याला हे असंच सांगितले होतं. माझ्यासोबत हे इतकं काही चुकीच्या घडलं होतं की जमू मी उभ बेशुद्ध झाले. माझ्या वडिलांना त्या डॉक्टरला पोलिसांचे हवाली केल. शिल्पाने देखील त्याच्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकले आणि मी पुन्हा एकदा माझ्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या दुःखात निघून दुसरा एका मोठ्या दुःखात गेले होते. ही माझी छक होती की मी या सग गोष्टी माझ्या डोक्यात अगदी पक्का केल होतं. जेव्हा एखादा माणूस या जगात निघून जातो तेव्हा तो पुन्हा परत येऊ शकत नाही, हे मी स्वीकारा पाहिजे होतं. असेच खूप दिवस निघून गेले. शिल्पाने तिच्या घरी सर्व काही सांगितले आणि त्या मुलाची पूर्ण शहरात खूप जास्त बदनामी झाली. त्याची नोकरी देखील गेली, त्याची जमानत तर झाली होती, परंतु त्याला आता कोणीही नोकरी देत नव्हत. मी तर हैराण होते की तो तर डॉक्टर होता आणि डॉक्टर असून देखील त्याने इतक घनकृत्य केलं होत. त्याने मला त्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याच दिवशी तो मला अशा प्रकारे बघत होता जस का तो माझ्या दिवाना झाला आहे. मी माझ्या नव्यास घर विकल आणि माझ्या आईसोबत माझ्या माहेरी राहते. सध्या तरी मला कोणासोबतही लग्न करायच नाही. मी स्वतःला वेळ देऊ इच्छा. मी विचार केला की मी माझं आयुष्य एन्जॉय करेन, मला नोकरी करायची आहे. घरात बाहेर निघाले तर माझ्या भूतका लक्ष थोडं विचलित होईल. हा समाज किती वाईट आहे, हा समाज कोणाच्याही मजबुरी किती चुकीचा फायदा उचल तो. इथे तर लोक मेलेला लोकांना देखील सोडत नाही. मला याचा अंदाज नव्हता की माझं नशीब इतक देखील वाईट असू शकत. माहीत नाही मला कोणाची नजर लागली होती. जमू माझ्यासोबत हे असं काही वाईट डत होत. आता मी स्वतःला कोणत्या तरी कामात व्यस्त करू. सध्या तरी मी घरात आहे, परंतु जस मला चांगलं काम मिळ, चांगली नोकरी मिळ, मी माझ्या आयुष्यात पुढे जाईन. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवड असेल तर विला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.